नमस्कार मित्रांनो, माझी सगळ्यांका विनंती. माझ्या सरकारला आता विनंती आहे, तुला चांगला भाव मिळावा. शेतकऱ्याला कष्ट घालायला लागते. ते काजूला भाव सरकारने द्यावा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. मी तुम्हाला आता काजू गोळा करणार आहे. ओके, चला काजू गोळा करणार आहात ना आज आपण. चला इकडे ह्या साईडला, तिकडून गोळा कर, तिकडे यायचं. बघू शकता काजू कशा प्रकारे पडलेले आहे. ठीक आहे, चला इकडून झाडाच्या खालून जायचं असं. एका जवळ जायचं. हां, असं वरचं गोळा करायचं. चला चला पुढं. तिथं जास्त पडलं तिथं चल पुढं. गोळा करा काजू. बघू शकता कशा प्रकारे काजू पडलेले आहे. आत्ताच आईनं झाडून पूर्ण काजू एका जागेवर टाकलेले आहे बघा. आता दादू इथं काजू गोळा करत आहे. काय करतो? काजू गोळा करतो ना. चल गोळा कर. बघा दुपारचे 12चं टायमिंग झालेलं आहे सुमारला. बघा ही जुनी झाडं आहेत. अशा प्रकारे काजू इथं आता झाडांच्या थोडं हलवलेलं आहे झाडांना, त्यामुळे ती झाडं काजू खाली पडलेले आहे अशा प्रकारे. ठीक आहे, बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या कलरचे मोठे पाहू शकता तुम्ही काजू. जे आपण काजूला आपण फळ म्हणतो ते बघून घेऊ शकता. इथे बघा हे पिवळ्या प्रकारचं पिवळ्या प्रकारचा मोठा आहे याचा आणि काजू. ठीक आहे, त्यानंतर इकडं आला तर हे बघू शकता तुम्ही लाल. आणि इथं तर बघा दादू काजू गोळा करत आहे. पट्टा 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 गोळा करायचं. झाले का गोळा करून? नाही. गोळा एका जागेला बसून गोळा करायचा. बादली एका साईडला ठेवायची. ठेव तिथं बादली, तिथं ठेव. हां हो मागं. आता दोन्ही हाताने गोळा करायचे. हां तसं घेऊन असं टाकायचं. मी दाखवू सगळ्यांना काजू. बघा दादू सांगत आहे इथे काजू भरपूर पडलेले आहे. ती सगळ्यांना दाखवा. तुम्ही बघू शकता काजू पडलेले आहे. ती ओली काजू आहे. आता ही बघा दादू दाखवत आहे तुम्हाला. ही ओली काजू आहे. हां हे बघा दादून आता इतके काजू गोळा केलेले आहेत बुट्टीमध्ये, बादलीमध्ये बघू शकता. अरे चुकून गेलं बादलीमध्ये. मजा येते का? हां इथं सांग सगळ्यांना काय ते मजा कशी आहे प्रकारे ते सांग तू. अरे तुला मजा कशी येते काजू गोळा करायला ते सांग सगळ्यांना. मला लई मजा येते. मला झाडांचे लई तोडायला लागले. हां ती पिकलेली काजू आहे. तोड. तिथं आई जवळ घेऊन चल बादली. तिथं आई तोडायला लागले. हां घे. हां घे बादली, बकेट घे. घे शाबाश. ओली तोडायची नाही, फक्त पिकलेली ती तेवढीच तोडायची. हां ते बघ आईडे बघ, आईडे बघ कसे तोडायला लागले. हे बघ. घे बकेट. चला शाबाश, सावकाश. हां चला.
पट्टा 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 गोळा करायचं. भरलं नाही आज. नाही अजून भरलं. भरलं की नंतर मग सोडायचं. तिथं आईकडं बघ कसं का तोडायला लागले आई काजू. कच्ची काजू तोडायची नाही, पिकलेली जी आहे तेवढीच तोडायची. हां, त्या आईडं बघ कसे तोडायला लागले. आईडं बघ, आईडं बघ, आईडं बघ. तिकडचं दोघं. कुठलं? हां, तोड. घे. उड्या मारून तोडायला लागलास. पानं पडली. पानं पडली. पानं घ्यायचं नाही. अरे पानं पडली. भरली का बकेट? भरली बकेट? हां, चला उचला. शाबाश, उचल. चला उचला. पटापटा घेऊन आलास. हां, ठेव. कुठं झालं का विचार? गोळा करायत का ये म्हणावं. बघू शकता इतकी काजू गोळा केली, अजून भरपूर काजू गोळा करायचे आहेत. तर ह्या अशा प्रकारे काजू किती मेहनत आहे तुम्ही बघू शकता. आणि आपल्या सरकार हे काजूला कवडी सुद्धा भाव देत नाही आहे सध्या. आता जर इतकी मेहनत करून जर शेतकऱ्याला जर भाव मिळत नसेल तर शेतकऱ्याने करायचं काय? यासाठी यंदा तरी सरकारने याची दखल घ्यावी की काजूला भाव मिळावा चांगल्या प्रकारे. कमीत कमी 200 रुपये किलो तरी शेतकऱ्याला भाव मिळाला तर शेतकऱ्याच्या थोड्याफार गरजा तरी पूर्ण होतील. यामुळे सरकारला माझी विनंती आहे की काजूचा भाव यावर्षी वाढवावा. बघू शकता आता ह्या 2 झाडाच्या इतक्या काजू आपण गोळा केलेल्या आहेत. आणि बघत आहात की दुपारचं ऊन किती भयानक आहे. शेतकऱ्याला अशा प्रकारे उन्हात तानात काम करावं लागतं. आणि काम करूनसुद्धा त्या शेतकऱ्याच्या पिकाला किंवा काजूला हमीभाव भेटत नाही. त्यामुळे माझं एकच सरकारला विनंती आहे की काहीही करून तुम्ही यावर्षी काजूला भाव द्या. आणि दिला तर तुमचे खूप खूप आम्ही आभारी आहोत. बघा इथं आता आईसुद्धा इथे काजू गोळा करत आहे. ठीक आहे, 1-2 झाडाचे आम्ही आता काजू गोळा केले झालेले आहेत. बघा कसं पूर्ण वाकून झाडावरतीच काजू गोळा करावी लागते. बघू शकता तुम्ही. हां बोल. बघू शकता इथे काजू गोळा करायला लागले आहे. अजूनही इथं पण अजून काजू गोळा करायचे आहेत. बघू शकता बघा तुम्ही
कसं निसर्गरम्य वातावरणामध्ये काजूची झाडे जी लावलेली आहेत त्याला कशा प्रकारे काजू लागले बघू शकता तुम्ही. मग किती सुंदर स्ट्रक्चर आहे याचं बघू शकता. ही ओली काजूसुद्धा आणि वाळलेले काजूसुद्धा. ठीक आहे. भरलेलं बकेट घेऊन आलेलं आहे आता. अजून झाले तिकडच्या गोळा करायच्या का अजून आहेत? बघा एवढा काजू गोळा करून झालेले आहेत. अजून एवढा वरचा भाग झालेला आता गोळा करून. ठीक आहे. अजून खालची जी बाजू आहे ती अजून काजू गोळा करायची आहे. ठीक आहे. बघू शकता तुम्ही. बघा कसे ही लालसर काजू आहे. त्याचं जे वरचं जे फळ आहे ते बघा कसं लालसर प्रकारचं आहे. ही जी लाल कलरची जी काजू आहे हिला अतिप्रमाणात काजू लागते बघू शकता तुम्ही. आता इथे तुम्हाला दिसेल पूर्ण लाईटिंग लागल्यासारखंच दिसू शकतं एकदम बघू शकता. हे बघा ही जास्त प्रमाणात लागते काजू अतिप्रमाणात आणि लवकर लागते पण आणि लवकर संपून पण जाते. आता इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण लाल 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 सगळं तुम्हाला दिसेल. बघा किती लालसर प्रकारात दिसत आहे तुम्हाला झाड. पूर्ण झाड जरी हिरवंगार जरी असलं तर जी लागलेली जी काजू आहे ती पूर्ण लाल भून तुम्हाला दिसायला लागले. बघा हे बघा बघा किती लालसर काजू आहे. आता हा आमचा टाग्या बघा उन्हातून आईसोबत आलेला आहे आणि आता उठला बघा. अय कुठं चालला रे? हे इकडं. अय टाक्या बघा गेला बघा तिकडं. चला आता फायनली काजू गोळा करून झालेले आहे. पण आता तुम्हाला काजू मोडून ती किती प्रमाणात काजू गोळा होते याचा व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेन. ठीक आहे. धन्यवाद.